माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्याच लक्ष्मीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार. वाजले संध्याकाळचे 6:30 वाजायला आले. आता माझे मिस्टर आले आणि ते म्हणतात काहीतरी बनव. आता चला चाय बनवते आणि काहीतरी नाश्ता बनवते, म्हणजे आम्ही सर्व खाऊ. नाश्ता केलाय मीनी आणि मी नाश्ता काय केलं ते दाखवते तुम्हाला. हा बघा, चा नाश्ता संध्याकाळचा मॅगी बनवली आणि कांदे पोहे. हा मिस्टरांसाठी, कारण ह्यांना मॅगी पण खायची होती. हा योगिनी मॅडमसाठी आणि हा माझा. मी फक्त कांदे पोहेच घेतले, कारण मला कांदे पोहेच खायचे, मॅगी मला आवडत नाही. चला, फायनली घरातले कामं सर्व झाले. वाजले रात्रीचे 9:15. अरे ना, माझे कामं असेच लेट होतात. तर आज मी करते चपात्या. चपात्याचं पीठ मी ना मळत नाही हाताने, मशीनने मळून घेते. तर तुम्हाला आज मी दाखवते. आणि मी केवढी वली झाले ना काम करून करून. दुपारचं काम करा नाहीतर रात्रीचं काम करा, कामागुम होतेच. एवढी हालत खराब होते ना, नुसती माझी लादी पुसेपर्यंत आणि भांडी घासेपर्यंत एवढी मी घामागुम होते की काय विचारू नका. आता AC लावायला सांगितली नेत्राला. ते नशीब एक AC घेतली आहे आम्ही लोकांनी, नाही तर अजून आमची हालत खराब झाली असते. शनिवारी काल्या वाटाण्याची भाजी केलेली, तुम्हाला तर माहिती आहे. ती भाजी अजून थोडी आहे आणि रविवार होता त्यामुळे आम्ही ती भाजी खाल्ली नाही. तर म्हणजे चला आता चपात्या करते. भात आहे थोडासा आणि चपाती बरं, ती काल्या वाटाण्याची भाजी बरी लागेल म्हणून आता चपात्याच घेते करून. चपात्या करता करता पण मिले घामाघूम होईल. ती इथे तर पिन लावली मी. आता मी तुम्हाला दाखवते पीठ मी कसा मळते करू. ही पिठाची मशीन आहे आणि हा भांडा आहे. तर ह्याच्यात आता मी पीठ घेते, मला लागेल तेवढा पीठ घेणार आहे मी. तर सर्वात पहिला हा एक असं हे आहे, म्हणजे त्या भांड्यामधला ना साचा आहे, तो आधी लावून घेते मी. बघा असं लावलं आहे आणि ह्या मशीनच्या आतमध्ये हे असं लावते. हे बघा, हे असं लावून घेतलं. आता हे हालत नाही डुलत नाही. असं लावल्यानंतर मी आता तिला बोलले हल्लू बोलले आवाज. आणि हे तिसरं 3 वाटे घेतल्या. परत हा मीठ घ्यायचं. हा तेल आणि घेते पाणी. मी आता 3 वाट्या पीठ घेतलंय, तर मी ह्याच्यात 1.5 वाटा पाणी घेतले. हे अर्धा पाणी मी ठेवते, कदाचित मला लागला तर मी वरनं टाकेन. हे असं झाकण बंद केला, असं पॅक केला. हे बटन चालू करते आणि हे असं मला वाटतं याच्यात पाणी कमी आहे. मी आता हा पाणी होता ना, हा पण टाकते याच्यात. हा थोडंसं अजून टाकते, म्हणजे मी 2.5 पेले पाणी टाकलं याच्यामध्ये. म्हणायला गेलं तर आता हा जरासं पाणी जास्ती झालं यार पिठामध्ये. ठीक आहे, तरी पण बरं आहे. काढूयात. माझ्याकडे
माझ्या हातातनं ना पाणी जास्ती झालं, त्यामुळे लाटायला पण ना जास्ती पीठ घ्यायला लागतं, नाहीतर कोलपाटवर पीठ चिकटे चपाती. माझ्या हाताने जास्त कमी टाकायला पाहिजे होतं पाणी. अजून अंदाज मला समजला नाही ना, आम्ही आमच्या अंदाजनुसार. पण खरंच पीठ खूप सुंदर छान मळून होतं, फक्त अंदाज पाहिजे. झाल्या का चपात्या मॅडम? 10 वाजले. हे काय चौकनी चपाती, स्क्वेअर मध्ये चपाती, आणि हे काय अगं चीज पराठा बनवत होते. हे बघ लागलं तो पीठ पातळ आहे. नाही बघ कैसा बनाते हैं यार तुम? ये तुमको हम बोलना चाहिए, कैसा बनाते है तुम? जरासं लागलं, पातळ केला चीज पराठा. एकच मोठा गोळा होता उरलेला, मोठा होता तरी फाटला. मग त्याला लांब लांब केला ना मी, बघ इथपर्यंत केला, म्हणून तो जरा असं. कोण खाणार आता? मी चिकट यार. येस, त्याचा फोटो काढणार मी. तर चला, आता आमचं जेवण झालंय आणि चपात्या सुद्धा झाल्या. आता मी जेवणाचे टोपं घेते. नेत्रा बघा एक एक करून. ते गरम होतो बाबा. काय ग, चपात्या केल्या? माझा नवरा आला. हा, चपात्या केल्या आज? थांबा, काय बोलतात केल्या का तू आज? तू एवढा लेट कसा आला ते सांग आधी. कामात होतो ग. काय चपात्या केल्या? तुला असं माहित? मग आजूबाजूला विचारते तुमच्या घरात चपात्या होत आहेत काय? दूर सगळं तिकडे चाललंय ना. नाही, दरवाजा बंद होता ना. मग मला ते वासाने कळलं. मग तुला आजूबाजूला कसे बोलते? बोलले ना चपात्या केल्या, त्यांना अगोदर गेला ते दूर. आज तुम्ही गेस करा मी काय बनवलं. बराबर असला तर 500 रुपये द्यायचे. चला आता तोच समजते गेस. आई चोंबडी उठली लगेच सांगायला. ह्याच्यात काय आहे मिस्टर? ए योगिनी इथे या, इथे लवकर लवकर, इथे बाजूला बाजूला. चपात्या भाजी बघ ना कुठली. काय गेस कर. पोट दिसतंय नाही ते घ्या, नाही गेस कर. 2 दिवसापासून देते. बोलले तुला कोळसे कोळसा. सोमवार आहे. आता याच्यात भाजी सांगा कुठली आहे. उघडा आणि सांगा कुठली भाजी. वाव, फ्रेश. लांबडा आहे ते. हा ते लांबडा फ्रेश. काय बोलला, परत बोल. तुझी किती दिवस कंबर दुखणार आहे? तोपर्यंत माझं प्रॉब्लेम चालू आहे तोपर्यंत. हे योगिनी याच आता ही भाजी का मी हे करू? एवढी भाजी उरलेली होती मिस्टर. हा चला घ्या भाजी, घ्या ताट. हे घ्या ताट घ्या. काली वाटाण्याची भाजी, चपात्या बरं खायला विसरलेलो ना आपण, म्हणून मी आज चपात्या बनवल्या. मग आज आपण चपाती बरं खाऊया, काले वाटाण्याची भाजी. ओके डन. ही काळ्या वाटाण्याची भाजी किती आहे काय? इथले पातळ मळलेला होता. 2 देऊ तुला चपाती? नाही. तर चला, आजचं जेवण आमचं एवढा खास नाही, पण तो जेवण काही बोलू नको. पण तो जेवण असतो. मी कुठलं जेवण वेस्ट करत नाही. ही वाटाण्याची भाजी एवढी होती म्हणून ती ठेवली. आणि हे आजचं जेवण आहे, काले वाटाण्याची भाजी, चपाती. चला जेवून घेऊया आता. चला आता कढीपत्ता घेतला मी सोलून. हे बघा एवढा कढीपत्ता आहे.
तो असा कपड्यात ठेवला ना मग तो व्यवस्थित टिकून राहतो. पण कढीपत्ता सोलताना मला एक आठवलं, कारण नेत्राला ना मध्ये आम्ही नेत्राचे दसऱ्यामध्ये कान टोचलेले होते आणि अक्षयतिथी होती ना तेव्हा तिने सोन्याच्या बुगड्या घेतलेल्या, त्या पण घातलेल्या होत्या. पण काही कारणामुळे ना तिच्या कानात ना पू यायला लागला आणि ते हळूहळू तिने बुगड्या काढल्या. मग तिने कढीपत्त्याचा तुळशीचं ते काठी असते ना ती मी तिला बारीक करून टाकलेलं होतं. पण तिला त्याच्यात पण प्रॉब्लेम आला, म्हणजे रक्त येत होतं, पू येत होतं आणि तिने ते काढले. आता कढीपत्ता मी साफ करताना मला आठवण आली, अरे हिचं कान बुजलं आहे आणि त्याच्यात काडी टाकायची. मी तिला बोललेली होती मी टाकेल करून. तर आता मी फायनली ना 5-10 मिनटं बसून मी तिच्या कानाचा प्रयोग करत होती. तिच्या कानामध्ये ती काठी टाकत होती कढीपत्त्याची आणि फायनली टाकली आहे. मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, तिच्या आता कानातमध्ये मीने एवढी मोठी ही काठी टाकली आहे. म्हणजे एवढा होल तरी फायनली व्हायला पाहिजे होतं, पण तिने घाई गडबडीत ना ते कानातले म्हणजे तार टोचलेली, तर तिने घाई गडबडीत ही बुगड्या पण घेतलेल्या. आता हे 1-2 महिने व्यवस्थित राहिली पाहिजे ही काठी. आता मीने टाकलं बघा, तेल लावून ती काठी घुसवली कढीपत्त्याची. आणि हा कानात पण हाच प्रॉब्लेम आहे. हा बघा, हा कसा रक्त येतोय ना तसा रक्त येत होता आणि पूल जमा व्हायचा. आता ह्याच्यात पण हाच प्रॉब्लेम होतोय. आता मध्ये तिला पुसायला सांगते, थांब ग, ये इथे पुसूया. ये मॅडम, ये इथे लवकर. शिंगा आल्या वाटतं. ये नंतर दाखवूया शिंगा तुझ्या. कान ना मध्ये असं रक्त येतं, खालीवरती करायचे बस अशी, खालीवरती अशी हलवायची काडी. आता दाखव, नवीन पद्धतीच्या बुगड्या बनवल्या नेत्राने. अशी छान वाटते ग. नीट बांध कर ना जरा. ओ जस्ट लुकिंग. दाखव. हे बघ एवढी मोठी मी काठी कट पण नाही केली ती. आणि ही बघा, त्याच्यात ह्या कान थोडा तुला प्रॉब्लेम देतो, याच्यातून रक्त येते, त्याच्यातच पू साठलाय. ठीक आहे, चल. भांडी आहे माझी घासाची. हे बघ, रक्ताचा कपडा फेकून देतो. भांडी हाई घासायची. आता 12:05 झाले. फटाफट ही बघा, ही थोडीशीच आहे भांडी माझी, ती फटाफट मी घासून घेते. तिचे कानातले घालत होते ना काड्या त्या. रात्रीचे 12:45 वाजलाय आणि ह्या लोकांचा पिक्चर. तोपर्यंत हा पिक्चर संपत नाही ना तोपर्यंत आमच्याकडे हातरून घालणार नाही. आता मी ह्याला म्हणजे केलंय, त्यामुळे हे लोक आता हातरून काढतात. मारणार आहे मी डायरेक्ट इथनं बंद करणार, लक्षात ठेव. आणि नेत्राचे आता मी ते नेत्राचे ते कढीपत्त्याचं दांडी टाकलेली होती ना, नाही नेत्राच्या कानामध्ये मी कढीपत्त्याची दांडी टाकलेली होती ना, ती मी थोडी कट केली. आता तिला बोलले नीट काळजी घे, तेल टाकत जा, मध्ये ती काडी अशी खालीवरती कर, म्हणजे ते होल व्यवस्थित येईल. हिचा एक कानाचा होल ना बरोबर टोचला नाही त्या सोनारवाल्याने. दाखवते मी तुम्हाला. हा आहे ना, हा आईने व्यवस्थित टोचले, ह्याला काय प्रॉब्लेम नाही. पण हा आहे ना, तो त्याने असा एक सेट म्हणजे वाकडा टोचले, त्यामुळे ह्या कानाचा तिला प्रॉब्लेम आहे. तर मी तेल टाकलं आणि ह्याची काठीनं जरा मोठी ठेवली, म्हणजे ती अशी थोडी तिला वाटेल तेव्हा ती खालीवरती करेल. आता बघूया त्या सर्व. आणि मग बोलतात घरात तर असते तू, काय काम आहे तुला, तेवढं तर करू शकते तू, असे म्हणतात. तर चला आता झोपूया मस्तपैकी, सकाळी आरामात उठूया. आपल्याला काय कामं नसतात. माझ्या घरात फक्त माझा नवराच एकटा खूप कमवतो आणि बोलतो तू काय करते, मीच कमवतो करून, असे कोणाची नवरे बोलतात असेल ना. काय करायचं आता, आपण पण कधीतरी भरपूर कमवणार, म्हणजे मी कमवणार भरपूर, तर नवरा माझा चाक पडणार. अरे वा विद्या, तेरे तू तो बहुत चालाक निकली. तर चला आता इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा,
सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. बाय बाय, गुड नाईट.